तब्बल 60 वर्षांनंतर आकाशात एक अत्यंत दुर्मिळ, महाशक्तिशाली आणि सर्वात मोठा खगोलीय बदल घडतोय. देवगुरू बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह आपल्या परम उच्च कर्क राशीत प्रवेश करत आहेत. काही राशींचे नशीब आता सोन्यासारखे चमकणार आहे, तर काहींना संघर्षाचा सामना करावा लागणार आहे. तुमची रास कोणती आणि तुमच्या नशिबात नेमके काय लिहिले आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या हक्काच्या चॅनल नक्षत्र ज्योतिषमध्ये. मी आहे तुमचे ॲस्ट्रो दोस्त के म्हणजेच सौ कल्याणी कुलकर्णी. आज आपण पाहणार आहोत की 1 जून 2026 रोजी उत्तर रात्री 1:50 झालेल्या गुरुच्या या ऐतिहासिक कर्क गोचराचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर आत्ताच नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण इथे मिळतात तुम्हाला ज्योतिषशास्त्राचे सर्वात अचूक आणि सोपे उपाय. चला तर मग सुरू करूया. वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुला भाग्याचा, ज्ञानाचा आणि आनंदाचा कारक मानले जाते. कर्क ही गुरुची उच्च राशी असून चंद्र आणि पाण्याचे तत्व दर्शवते. तब्बल 12 वर्षांनंतर गुरु आपल्या या आवडत्या घरात आला आहे आणि तो 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत इथेच राहील. या परिवर्तनामुळे हंस महापुरुष राजयोग निर्माण होत आहे, जो मानवी जीवनात सुख, संपत्ती, ज्ञानाचं पूर आणू शकतो. तथापि या काळात 15 जुलै ते 9 ऑगस्ट 2026 दरम्यान गुरुग्रह सूर्याच्या जवळ आल्यामुळे अस्त होणार आहे. त्यामुळे या विशिष्ट काळात सर्व शुभ व मांगलिक कार्य वर्ज्य आहे. हा गोचर अधिक अचूक समजून घेण्यासाठी तुमच्या जन्मकुंडलीतील पहिले स्थान म्हणजेच लग्नस्थान पाहावे. पहिल्या घरात जो अंक असेल ती तुमची लग्न रास ठरते आणि अचूकतेसाठी तुमचे लग्नस्थान आणि चंद्ररास या दोन्हीवरून खालील भाकिते समजून घ्या. मेष लग्न आणि रास. मेष लग्नाच्या किंवा चंद्र राशीच्या जातकांसाठी गुरुचे गोचर सुख देणाऱ्या चतुर्थ स्थानातून होत आहे. गुरु हा मेष राशीसाठी भाग्येश आणि व्ययेश आहे. या काळात जातकांचे भाग्य त्यांच्या आई, घर आणि भावनिक सुरक्षेच्या माध्यमातून कार्यान्वित होईल. भावनिक ओलावा इतका वाढेल की जातक महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय घेतील. नवीन घर खरेदी करणे, राहते घर बदलणे, भाड्याच्या घरात स्थलांतरित होणे किंवा जुन्या घरात मोठे नूतनीकरण करण्याचे प्रबळ योग आहेत. घरात नवीन फर्निचर आणि गृह सजावटीच्या वस्तू येतील. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 दरम्यान नवीन वाहन खरेदीचे अत्यंत शुभ योग निर्माण होतील. मात्र आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांचे वजन अचानक वाढू शकते. तसेच यकृत किंवा श्वासोच्छवासाचे विकार असल्यास जुने आजार बळावू शकतात. करिअरच्या दृष्टीने हा काळ संभ्रमाचा आणि काहीसा असुरक्षिततेची भावना देणारा ठरेल. नोकरीत जबरदस्तीने किंवा तणावाखाली येऊन बदल करावा लागण्याची शक्यता आहे, ज्यातून स्थलांतर घडून येईल. कौटुंबिक पातळीवर जुने वाद संपुष्टात येतील आणि यशाची खात्री वाटू लागेल. या काळात जातक आपल्या बालपणीच्या आठवणी, शाळा, जुने मित्र किंवा शिक्षकांच्या संपर्कात येतील. रात्रीच्या वेळी जुन्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अचानक चर्चा सुरू होणे किंवा बालपणीच्या मित्राच्या लग्नाचे निमंत्रण येणे यासारखे नॉस्टॅल्जिक अनुभव मिळतील. सहकाऱ्यांशी जुळवून घेताना अति प्रॉमिस करणे टाळावे. जून महिन्यात वरिष्ठ किंवा बॉससोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. सासू किंवा आईच्या डोळ्यांचे विकार अथवा पोटाच्या तक्रारी उद्भवून शस्त्रक्रियेची वेळ येऊ शकते. शास्त्रीय उपाय. दररोज किंवा दर मंगळवारी मारुतीची उपासना करावी. 10 मुखी रुद्राक्ष धारण करावा. हातामध्ये कार्नेलियन किंवा सिट्रीन क्रिस्टलचे ब्रेसलेट वापरावे. नियमितपणे विष्णू सहस्रनामाचे पठण करणे
आणि गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करणे अत्यंत लाभदायक ठरेल. वृषभ लग्न आणि रास. वृषभ जातकांसाठी गुरु ग्रहाचे गोचर तृतीय स्थानातून होत आहे. हे स्थान गुरुसाठी मारक आणि ज्योतिषीय दृष्ट्या कमकुवत मानले जाते. गुरु हा वृषभ राशीसाठी अष्टमेश आहे. या काळात जातकाची शारीरिक कष्ट करण्याची वृत्ती कमी होईल, परंतु आयुष्यातील अनपेक्षितता वाढेल. तृतीय स्थानातील गुरुमुळे जातकाचे संवाद कौशल्य अत्यंत प्रभावी ठरेल आणि वर्षानुवर्षे मनात साठवून ठेवलेल्या भावना जातक उघडपणे व्यक्त करतील. कौटुंबिक किंवा व्यावसायिक स्तरावर ज्या गोष्टी चुकीच्या वाटत होत्या त्यावर जातक स्पष्टपणे आक्षेप घेतील. सुरुवातीला हे वर्तन इतरांना खटकू शकते, परंतु मनातील भावना मोकळ्या झाल्यामुळे जातकाला प्रचंड हलके वाटेल. प्रसंगी एखाद्या व्यक्तीला स्पष्टपणे सुनावल्यानंतर रडू येऊ शकते, परंतु त्यानंतर आंतरिक शांतता लाभेल. भावंडांशी असलेले नातेसंबंध अधिक दृढ आणि भावनिक होतील. जे जातक सोशल मीडिया, यूट्यूब, लेखन आणि कंटेंट क्रिएशन क्षेत्रात कार्यरत आहे त्यांना जुलै 2026 पूर्वी अफाट यश आणि प्रसिद्धी मिळेल. कुटुंबातील संपत्ती, वारसा हक्क किंवा प्रलंबित न्यायालयीन खटल्यांचे निकाल सकारात्मक लागतील. जातकाचा कल गूढ विद्या, ज्योतिष आणि आध्यात्मिक अभ्यासाकडे अचानक वळेल. अविवाहित जातकांसाठी विवाहाचे उत्तम योग जुळून येतील. तथापि 9व्या स्थानावरील गुरूच्या नीच दृष्टीमुळे परदेश प्रवास किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासांमध्ये अचानक अडथळे येऊन ते रद्द होऊ शकतात. वडिलांसोबत वैचारिक मतभेद निर्माण होतील आणि त्यांचा आरोग्यावर चिंता सतावत राहील. उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळण्यास विलंब होऊ शकतो. पाठीचा कणा, मणक्याचे आजार किंवा हाडांचे दुखणे बळवण्याची शक्यता आहे. शास्त्रीय उपाय. शुक्रवारी श्रीसूक्ताचे पठण करावे. 9मुखी रुद्राक्ष आणि सिट्रीन किंवा लाल रंगाचा कार्नेलियन ब्रेसलेट परिधान करावा. गुरुवारी कपाळावर केशराचा टिळा लावावा आणि केळीच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करून पूजा करावी. मिथुन लग्न आणि रास. मिथुन जातकांसाठी गुरुचे गोचर कुंडलीतील द्वितीय स्थानातून म्हणजेच धन आणि कुटुंब स्थानातून होत आहे. गुरु हा या कुंडलीतील सप्तमेश आणि दशमेश आहे. हा गोचर जातकांना अफाट आर्थिक प्रगती देणारा ठरेल. नशिबावर विसंबून न राहता जातक अत्यंत हुशारीने काम करतील, ज्यामुळे नोकरीत पगारवाढ किंवा व्यवसायातील नफ्यामध्ये मोठी वाढ होईल. विशेषतः जुलै 2026 पूर्वी किंवा सप्टेंबरनंतर उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. प्रदीर्घ काळापासून अडकलेले धन परत मिळेल. जातकांच्या बोलण्यात विलक्षण प्रगल्भता, ज्ञान आणि तत्त्वज्ञान दिसून येईल, ज्यामुळे लोक त्यांचे मत गांभीर्याने घेतील. कौटुंबिक संपत्ती किंवा पालकांकडून मोठा आर्थिक पाठिंबा आणि भेटवस्तू मिळण्याची योग आहे. जातक आपल्या राहणीमानात, केशरचनेत आणि कपड्यांच्या स्टाईलमध्ये मोठे बदल करतील. स्वतःचे सौंदर्य वाढवण्यासाठी कॉस्मेटिक ट्रीटमेंट किंवा दंत उपचार, उदाहरणार्थ सुंदर हास्यासाठी डेंटिस्टचा सल्ला घेणे, यावर खर्च केला जाईल. गुरु द्वितीय स्थानात असल्याने खाण्यापिण्याची आवड प्रचंड वाढेल, ज्यामुळे सुरुवातीला वजन वाढू शकते, परंतु ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान जातक आहाराबाबत अत्यंत जागरूक होऊन कठोर डाएट फॉलो करू लागतील. विशिष्ट ब्रँड्स किंवा उत्पादनांबद्दल जातकांची निष्ठा वाढेल. गुरुची नीच दृष्टी अष्टम स्थानावर पडत असल्यामुळे काही अनपेक्षित संकटे आणि खर्च उद्भवू शकतात. अचानक आरोग्याच्या तक्रारी, वाहनांचे मोठे बिघाड किंवा कायदेशीर बाबींवर प्रचंड खर्च होईल. सासरच्या मंडळींकडून अचानक तणाव किंवा त्यांच्या आरोग्याच्या समस्या समोर येतील. या काळात भागीदारीत नवीन व्यवसाय करणे पूर्णपणे टाळावे. पाठीमागे राजकारण करणारे छुपे शत्रू उघडकीस येतील.
ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान लहान शस्त्रक्रियेची शक्यता नाकारता येत नाही. विमा पॉलिसीचे पैसे मॅच्युअर होऊन मिळतील. सरकारी कामात शॉर्टकट किंवा करचोरी करण्याचा प्रयत्न केल्यास जातक मोठ्या अडचणीत सापडू शकतात. शास्त्रीय उपाय: बुधवारी गणपतीची पूजा करून उपास करावा. 7 आणि 8 मुखी रुद्राक्ष सोबत बाळगावेत किंवा परिधान करावे. टायगर आय क्रिस्टल वापरणे अत्यंत फायदेशीर ठरेल. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करावे. कर्क लग्न आणि रास: कर्क जातकांसाठी हा गोचर सुवर्णकाळ मानला जाईल, कारण गुरु त्यांच्या स्वतःच्या लग्नस्थानातून उच्च स्थितीमध्ये गोचर करत आहे. गुरु लग्नस्थ असल्याने हंस महापुरुष राजयोग निर्माण होत आहे, जो जातकाला समाजात प्रचंड मानसन्मान आणि कीर्ती मिळवून देईल. गुरु हा कर्क राशीसाठी षष्टेश आणि भाग्येश आहे. या काळात जातकांच्या आत्मविश्वासात विलक्षण वाढ होईल, परंतु भावनिक चढ उतार, अतिविचार, मानसिक ताण आणि निद्रानाशाचा त्रास देखील वाढेल. चेहऱ्यावर कमालीचे तेज येईल. डोळे काहीसे फपी दिसतील आणि गाल भरदार झाल्यामुळे जातक अत्यंत आकर्षक दिसतील. स्वतःचे सौंदर्य न्याहाळण्याकडे आणि वारंवार सेल्फी काढण्याकडे कल राहील. तथापि अहंकाराची भावना वाढण्याची शक्यता असल्याने स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. षष्टेश लग्नात आल्यामुळे जातक स्वतःच्या कामाव्यतिरिक्त इतरांच्या समस्या सोडवण्यात मग्न राहतील. जे जातक वैद्यकीय क्षेत्र, वकिली, ज्योतिष, हिलिंग किंवा समुपदेशन क्षेत्रात कार्यरत आहे, त्यांच्या व्यवसायात अभूतपूर्व वाढ होईल. परंतु इतर क्षेत्रातील जातकांच्या आरोग्यामध्ये मे आणि जून महिन्यात मोठे चढ उतार येऊ शकतात. या संपूर्ण काळात कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे टाळावे, कारण घेतलेले कर्ज अधिक पटीने वाढण्याची शक्यता आहे. भाग्येश लग्नात आल्यामुळे जुन्या चांगल्या कर्माचे आणि कष्टांचे फळ या काळात मिळेल, ज्यामुळे करिअर आणि आर्थिक क्षेत्रात प्रचंड यश संपादन करता येईल. जातक नवीन पुस्तके खरेदी करून वाचन आणि आध्यात्मिक ज्ञानामध्ये स्वतःला गुंतवून घेतील. गुरुची नीच दृष्टी सप्तम स्थानात पडत असल्यामुळे वैवाहिक जोडीदारासाठी हा काळ फारसा अनुकूल नाही. जोडीदाराचे करिअर किंवा आरोग्यामध्ये चढ उतार येतील आणि वैवाहिक जीवनात विनाकारण तणाव निर्माण होईल. व्यावसायिक भागीदारी विस्तारण्यासाठी हा काळ योग्य नाही. केवळ पैशाच्या मागे न धावता स्वतःचे कौशल्य आणि पाया मजबूत करण्यावर भर द्यावा. व्यावसायिक किंवा वैवाहिक भागीदारीत कायदेशीर पेच प्रसंग उद्भवू शकतात. जोडीदाराशी शारीरिक किंवा भावनिक अंतर वाढल्याची जाणीव होईल. शास्त्रीय उपाय: 2 मुखी रुद्राक्ष धारण करावा. सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि तांदळाचे दान करावे. मूनस्टोन किंवा मदर ऑफ पर्ल क्रिस्टल धारण करणे भावनिक स्थिरतेसाठी उत्तम ठरेल. नियमितपणे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. सिंह लग्न आणि रास: सिंह जातकांसाठी गुरु ग्रहाचे गोचर कुंडलीतील द्वादश स्थानातून म्हणजेच व्यय आणि परदेश स्थानातून होत आहे. गुरु हा सिंह राशीसाठी पंचमेश आणि अष्टमेश आहे. शनीच्या ढय्येच्या त्रासानंतर हा गोचर जातकांना मोठा दिलासा देणारा ठरेल. या काळात जातकाचा कल भौतिक जगाकडून संन्यास, अध्यात्म आणि मुक्तीकडे वळेल. दररोजच्या ठराविक दिनचर्येचा कंटाळा येऊन जातक काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतील. परदेश प्रवासाचे उत्कृष्ट योग असून जातकाचे 1 ते 3 परदेश दौरे होऊ शकतात. जन्मभूमीपासून दूर राहून काम करण्याकडे ओढा राहील. ध्यानधारणा किंवा सेल्फ हिलिंग कोर्सेस करणे ही जातकांसाठी उत्तम थेरपी ठरेल.
गुरु व्ययस्थानात असल्याने खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतील, परंतु जातक हा खर्च स्वतःच्या शिक्षणावर, कौटुंबिक प्रवासावर किंवा व्यवसायाच्या ब्रँडिंगवर करून त्याचा सकारात्मक लाभ उठवू शकतात. परदेशी क्लायंट्सकडून अफाट धनलाभाच्या संधी मिळतील आणि NRI नातेवाईकांशी पुन्हा संपर्क स्थापित होईल. प्रदीर्घ काळापासून अडकलेले किंवा विसरलेले कर्ज अचानक परत मिळेल. जे लोक तुमच्याशी मत्सर करत होते ते स्वतःहून तुमच्या आयुष्यातून दूर होतील. मीडिया, अभिनय, कला आणि कंटेंट क्रिएशन क्षेत्रातील जातकांची कीर्ती आणि PR अत्यंत मजबूत होईल. रात्री उशिरापर्यंत जागून नवनवीन गोष्टी शिकण्याची सवय लागेल. गुरुची नीच दृष्टी षष्ठ स्थानावर पडत असल्याने जुने कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे देणे फेडण्यात जातक यशस्वी होतील. जुने कायदेशीर वाद किंवा न्यायालयातील खटले जिंकून जातक बाहेर पडतील. मात्र यकृत, युरिन किंवा पोटाचे विकार उद्भवू शकतात, त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. कामाच्या ठिकाणी कमालीचे राजकारण अनुभवायला मिळेल. अगदी जवळच्या मित्रांचे खरे चेहरे समोर आल्यामुळे मानसिक क्लेश होऊ शकतात. प्राण्यांबद्दल प्रचंड जिव्हाळा निर्माण होईल आणि जातक प्राणी कल्याणाच्या कामात स्वतःला गुंतवून घेतील. शास्त्रीय उपाय: भगवान विष्णूंची उपासना करावी आणि घराच्या पश्चिम दिशेला लक्ष्मीनारायणाची तसबीर लावावी. सूर्याला नियमितपणे तांब्याच्या तांब्यातून जल अर्पण करावे. 1 आणि 5 मुखी रुद्राक्ष धारण करावा आणि रविवारी मिठाशिवाय उपवास करावा. गुरुवारी केशरचा टिळा लावूनच घराबाहेर पडावे. कन्या लग्न आणि रास: कन्या जातकांसाठी गुरुचे गोचर कुंडलीतील अत्यंत महत्त्वाचा एकादश स्थानातून म्हणजे लाभ स्थानातून होत आहे. गुरु हा या कुंडलीतील चतुर्थेश आणि सप्तमेश आहे. अत्यंत शक्तिशाली मानली गेलेली ही गोचर स्थिती कन्या जातकांसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या काळात जातकांच्या उत्पन्नात विलक्षण वाढ होईल. नोकरीत घसघशीत पगार वाढ आणि व्यवसायात मोठा नफा मिळून मासिक कॅश फ्लो अत्यंत मजबूत होईल. प्रदीर्घ काळापासून रखडलेले मोठे प्रकल्प जातकांकडे सोपवले जातील आणि त्यांना लीडर किंवा मुख्य व्यवस्थापक बनवले जातील, ज्यामुळे कार्यक्षेत्रात मान सन्मान वाढेल. नवीन मित्र आणि शक्तिशाली लोकांचे जाळे तयार होईल. व्यावसायिक जाळेच्या माध्यमातून जातकांना नवीन एंजेल इन्व्हेस्टर मिळतील किंवा नवीन व्यावसायिक संस्थांशी जोडले जाण्याची संधी मिळेल. अविवाहित जातकांसाठी विवाहाचे प्रबळ योग निर्माण होतील. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 दरम्यान नवीन विवाह ठरून तो संपन्न होईल. घरगुती वापराच्या महागड्या वस्तू, गॅजेट्स आणि वाहन खरेदीवर मोठा खर्च होईल, ज्यामुळे काही प्रमाणात आर्थिक बजेट कोलमडू शकते. जातकांना मार्गदर्शक ठरेल अशा अत्यंत अनुभवी आणि वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीचे सहकार्य लाभेल. गुरुची नीच दृष्टी पंचम स्थानावर पडत असल्याने संतती किंवा मुलांच्या आरोग्याबाबत चिंता सतावत राहील. मुले अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये खोडकरपणा करण्याची शक्यता आहे. गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या जातकांना काही आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा हा निर्णय 5 महिन्यांसाठी पुढे ढकलावा लागेल. तसेच वैद्यकीय सल्ल्याची गरज भासेल. प्रेमसंबंधामध्ये प्रचंड संभ्रम आणि गैरसमज निर्माण होऊन ब्रेकअप होण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल नाही, परंतु पैसा आणि व्यावसायिक यशासाठी अत्यंत उत्तम आहे. पोटाचे विकार किंवा पचनक्रियेच्या तक्रारी जाणवू शकतात. शास्त्रीय उपाय: 1 आणि 5 मुखी रुद्राक्ष परिधान करावा. आर्थिक समृद्धी आणि प्रगतीसाठी सिट्रीन क्रिस्टलचे ब्रेसलेट वापरावे. गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान करावे.
तर मंडळी, असा असेल देवगुरूंचा हा ऐतिहासिक कर्कगोचर. तुमची रास कोणती आहे आणि तुम्हाला काय काय अनुभव येत आहेत हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमची कुंडली दाखवून वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल किंवा तुमच्या राशीनुसार अस्सल रत्न ब्रेसलेट किंवा रुद्राक्ष घरपोच हवे असतील तर आत्ताच माझ्याशी म्हणजेच तुमच्या ॲस्ट्रोदोस्त केकेशी 8805782704 या क्रमांकावर संपर्क साधा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आपल्या नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. भेटूया लवकर पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.